नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जो दुसरा लेसन आहे 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचं एक्सप्लेनेशन सादर करतोय. मित्रांनो, सुरुवातीलाच मी सांगतो की आपल्याला हे एक्सप्लेनेशन ऐकताना पुस्तकाची गरज भासणार आहे. माझ्यासमोर कम्प्युटर स्क्रीन आहे, मी त्यातलं पाहून वाचतोय. त्यासाठी तुम्हाला सुद्धा पुस्तकाची गरज लागणार आहे. तर बघा, सुरुवात करूया. 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटर म्हणजे सामना, एखादा विशेष असा, खास असा, विशिष्ट प्रकारचा, खास प्रकारचा असा एक सामना, याच्याबद्दल इथं लेखक सांगतात. फर्स्ट पॅरेग्राफ. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. तर माझे वडील हे वैद्यकीय व्यावसायिक होते. ते का खाजगी कंपनीमध्ये राणीगंज पश्चिम बंगाल इथं ते काम करत होते. The officers of the company were household in individual bungalows inside a large campus. आता ते जे अधिकारी होते त्या कंपनीतले, त्या प्रत्येकाला व्यक्तिगत असे त्या कॅम्पसमध्ये मोठे असे बंगलोज प्रत्येकाला दिलेले होते, त्यामध्ये राहत होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. ॲडजेसंटचा अर्थ समीप किंवा लगेचच असणे. तर बघा, तिथं जो ऑफिसर्स क्लब होता तो अगदी आमच्या बाउंड्री वॉल, गार्डनजवळ जी बाउंड्री वॉल होती त्यालाच अगदी लागून होता, समोर होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. ते जे कंपाऊंड होतं ते अगदी लक्झरियस होतं, म्हणजे सर्व सोयींयुक्त आरामदायी असं होतं, ज्याच्यामध्ये हिरवं हिरवं गवत होतं. कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. त्याच्यामध्ये रंगीबेरंगी फुलं होती आणि उंचाले अशी भव्य अशी झाडं जणू समोरच्या व्यक्तीचं होस्ट करत होती, म्हणजे त्याचं आदरातिथ्य करत होती, ते स्वागतासाठी उभी होती असं वाटतं. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. तर बघा, ज्या प्रत्येक सीझनमध्ये येणाऱ्या त्या ज्या भाज्या होत्या त्या किचन गार्डनमध्ये, म्हणजे घराच्या बाहेर जे काही किचन गार्डन होतं तिथं त्या सगळ्या लावल्या जात असायच्या. आणि जी मॅग्निफिसंट ट्रीज होते, जे भव्य अशी उत्कृष्ट अशी मोठी अशी जी झाडं होती, त्याच्यावरती ती झाडं काय करायची तर सतत नियमितपणे खारींना आणि काही विशिष्ट अशा पक्ष्यांना ती नेहमीच काय करत होती तर आपल्याकडे आकर्षित करत होती. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अश्वत्था ट्री नियर बाय. तर जवळच असणारं जे अश्वत्थाचं जे काही झाड होतं त्या झाडावरती माकडांच्या एका ग्रुपनी आपलं तिथं डेन बनवलेलं होतं, म्हणजे राहण्याचं ठिकाण बनवलेलं होतं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आता ते सगळे आमच्या दैनंदिन जीवनाचं जे असण्याचं, अस्तित्वाचं ते काय बनवून गेलं होतं, आमचा एक भाग बनवून गेला होता, त्यातला एक विभाग सुद्धा बनवून गेला होता. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्ड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन ऑफ द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. तर बघा, शनिवारी दुपारी एक विशिष्ट असा एक छोटासा इन्सिडेंट घडला की ज्यानं माझ्या मनावरती अगदी खूप मोठा प्रफाउंड इफेक्ट, म्हणजे गाढा प्रभाव ज्यानं माझ्या मनावरती बनवला. आणि अँड अनफोल्ड बिफोर माय आईज. अनफोल्ड या शब्दाचा अर्थ इथं आहे बघा, रिव्हील्ड, म्हणजे एखादी गोष्ट मला नव्यानं माहिती करून दिली, माझ्या डोळ्यासमोर आणली. ती अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. न्यू डायमेन्शनचा अर्थ आहे इथं न्यू फॅक्टर. तर बघा, परमेश्वरानं ही जी काही पृथ्वी बनवलेली आहे, त्या परमेश्वराच्या पृथ्वी बनवलेल्या त्यातलं जे एक आश्चर्य आहे, हे आश्चर्य, एक नवं आश्चर्य पाहण्याची दृष्टी मला काय केली तर या प्रसंगाने मला दिली, असं इथं लेखक म्हणतात. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन.
आता पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा मोठा उत्सव असतो आणि त्याच्यामधले त्या सुट्ट्यांचा त्यातले ते काही दिवस होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आता बघा, तर सणासुदीच्या काळामध्ये मुलांच्यासाठी विशिष्ट प्रकारची विविध प्रकारची मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स ही पब्लिश केली जातात. म्हणजे अनेक मासिक आणि गोष्टींची पुस्तकं ही प्रकाशित केली जातात आणि त्याच्यामध्येच जसं इतर मुलांना जसं या सुट्ट्यांमध्ये पुस्तकांमध्ये रमायला जसं आवडतं तसं माझ्यासाठी सुद्धा एक संधी होती की मला बिकम एनग्रोस्ड इन व्हेरियस बुक्स अँड मॅगझिन्स. एनग्रोस्ड या शब्दाचा अर्थ इथं आहे ऑक्युपाइड इन, म्हणजे व्यापून टाकलेलं असतं किंवा त्यात वेगळं असतं. तर विविध प्रकारच्या पुस्तकांमध्ये मी स्वतःला गुंतवून घेण्याची संधी मला या फेस्टिव्ह सीझनमध्ये मिळाली होती असं इथं म्हणता येईल बघा. आफ्टर अ हॉटी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. हार्टी लंच या शब्दाचा अर्थ इथं सफिशियंट अँड होलसम, पुरेसं जेवण, दुपारचं जेवण घेतल्यानंतर माझे पालक आणि माझा छोट्या बहिणी ह्या दुपारची जी आफ्टरनून नॅप आहे म्हणजे वामकुक्षी दुपारच्या जेवणानंतरची ते घेण्यासाठी झोपलेले होते आणि ते घेत होते म्हणून आपण तिथं. आणि मी आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी मात्र गोष्टीची जी पुस्तक होती त्याच्यासोबत ती घेऊन मी बसलेलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग. आता ती शांत अशी दुपार, या शांत अशा दुपारीनं मला काय केलं होतं तर एक अत्यंत शांतता अशी मला वाचण्यासाठी तिथं मला मिळालेली होती. फॉर रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी, म्हणजे अगदी साहसी कथा वाचण्यासाठी ती मला चांगली संधी होती अशी तर म्हणता येईल बघा. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. आता हा जो शांततेचा आवाज आहे किंवा हा जी काही शांतता आहे ही शांतता मध्ये ही ब्रेक होत होती. कशानं तर माझ्या कुटुंबाचं म्हणजे जे लेखकाचं कुटुंब जे दुपारचं झोपलेलं होतं त्यांच्या झोपल्यानंतर ते स्नोरिंग म्हणजे घोरण्याचा जो काही आवाज आहे या घोरण्याच्या आवाजानं त्यांची शांतता तिथं त्या शांततेमध्ये थोडासा खंड पडत होता. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. इंटरमिटंट या शब्दाचा अर्थ फ्रिक्वेंट म्हणजे सतत, त्यामध्ये नेहमीचा सततचाच असणारा जो काही घराच्या आसपास असणाऱ्या चिमण्यांचं जे चिवचिवट होता तोही तिथं होता. द हॅरॅश काविंग ऑफ अ क्रो. त्याच्यानंतर कावळ्यांचा जो कावकाव करण्याचा जो आवाज आहे. द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. त्याच्यानंतर श्रील व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड व्हॉइस, खूप मोठा आवाज. तर तो सुद्धा म्हणजे कानाला कर्कश वाटणार असा जो आवाज आहे तो सुद्धा तिथं जवळ असणारे जे काईट फ्लाइंग चाललेलं होतं ग्राउंडवरती त्याचा सुद्धा कर्कश आवाज तिथं येत होता. मिनिट्स टिक बाय आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. तर प्रत्येक क्षण हे मिनिट आणि मिनिट पुढे जात होते आणि मी मात्र त्या पुस्तकांमध्ये अक्षरशः ॲब्झॉर्ब होऊन घेतो, म्हणजे माझं लक्ष पूर्णतः त्या पुस्तकामध्ये वेधलं जात होतं किंवा वेधून गेलेलं होतं. मी ते पूर्णतः मी वाचण्यात व्यग्र झालं असं म्हणता येईल. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. फ्युरियसली म्हणजे क्रोधितपणे. तर तेवढ्यात अचानक रस्त्यावरची जी काही कुत्री आहेत ती क्रुद्धपणे काही अंतरावरती भुंकण्याचा मला आवाज आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पी. तर मला त्याकडे सुरुवातीला मी त्याला दुर्लक्ष केलं. कारण का तर मला असं वाटलं की हा जो काही कमोशन आहे, कमोशन म्हणजे इथं नॉईज अँड कन्फ्युजन म्हणजे गोंधळ आहे, हा कशाचा गोंधळ असावा. तर जे रस्त्यावरची जी काही कुत्री आहेत त्यांनी काय केलं असावं तर एखादं जे हॅपलेस पीक आहे, एखादं दुर्दैवी अनफॉर्च्युनेट असं जे डुक्कर आहे त्याला त्यांनी कॉर्नर्ड केलेलं असेल, म्हणजे त्याला त्यांनी संकट उभं केलेलं असेल आणि त्यामुळे त्याला वेढलं असेल, सगळ्या कुत्र्यांनी घेरलं असेल आणि त्याला ते भुंकत असेल असं वाटलं मला. बट सून द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म काविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ crows added to the cacophony. Cacophonyचा अर्थ आहे लाऊड हरॅश नॉईज.
केकॉफनी लाऊड हरॅश नॉईज. आता बघा, तर त्याच्यानंतर ते जे कुत्र्यांचं भुंकणं होतं ते थोडं अधिक मोठं झालं, अधिक जास्ती मोठं झालं आणि त्याच्या पहिल्यापेक्षा जास्ती ॲग्रेसिव्ह झालं. आणि त्याच्यामध्ये परत कावळ्यांचा कावळ्यांचा जो मोठाच्या मोठा थवा होता, तो मोठाच्या मोठा तो सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचं कावकाव खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं होतं. यामुळे या गोंधळामध्ये हा एक गोंधळ अधिक वाढलेला होता. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रॉचिंग क्लोजर. आता मला हेही लक्षात आलं की हा जो काही आवाजाचा जो गोंधळ आहे किंवा हा डिस्टर्बन्स आहे हा अधिक जवळ येतोय असं माझ्या लक्षात आलं. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक aside, I rushed to the veranda to see what was going on. आता got the better of me, got the better of me चा अर्थ आहे overpowered, defeated. तर माझ्यामध्ये एवढी क्युरिओसिटी एवढी वाढली गेली की मला पुस्तक म्हणजे माझ्या पुस्तक वाचण्याच्या इच्छेवरती सुद्धा त्यानं मात केली. माझी क्युरिओसिटी खूप वाढली गेली, उत्सुकता वाढली गेली, ताणली गेली आणि मी पुस्तक बाजूला ठेवून लगेच मी बाहेर वरंड्यामध्ये काय चाललेलं आहे काय चाललंय हे पाहायला गेलो. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी क्लब हाऊसच्या रूफकडे मी नजर टाकली तर मला काहीतरी भयंकर भीतीदायक असं पाहायला मिळालं. बिग मेल लंगूर, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. एक मोठा लंगूर माकड, एक मोठंच्या मोठं माकड जे नर जातीचं होतं. अपॅरेंटली या शब्दाचा अर्थ जे वरकरणी किंवा दिखाऊपणे ते त्या ग्रुपचा लीडर असावं असं वाटत होतं. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. तो मर्सी म्हणजे दया, मर्सिलेसलीचा अर्थ इथं दिलेला आहे क्रुएली. त्यानं काय केलं होतं तर त्यानं एका छोट्या माकडाच्या पिल्लाला त्यानं पकडलेलं होतं आणि तो निर्दयीपणे त्याच्यावर चावा घेत होता, त्याला चावत होता आणि त्याचा उद्देश त्याला अगदी ठार मारण्याचा, निश्चितच त्याला ठार मारण्याचा होता असं वाटतं. द हॅपलेस मदर ऑफ द बेबी अँड द लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वॉज स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. आता त्याची जी काही असहाय्य अशी जी आई होती त्या पिल्लाची आणि इतर त्या ग्रुपमधले इतर जे काही छोटे सदस्य होते त्या माकडांच्या ग्रुपमधले ते सगळे स्कॅटर झाले होते, इतरच पसरलेले होते, तिथून विखुरलेले होते आणि दूरवरती असणाऱ्या घरांच्या छपरावरून बसून जवळच्याच बिल्डिंगवरती ते सगळं हे पाहत होते की ते माकडाचं पिल्लू कसं मारलं जाते. ते म्हणजे ते काही करू शकत नव्हते, ते सगळे असहाय्य होते, त्यांना हे काही करता येणं शक्य नव्हतं. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. क्लॅनचा अर्थ इथं आहे बघा व्हेरी लार्ज फॅमिली. तर मला एक प्राण्यांची जी काही मोठं कुटुंब असतं किंवा मोठी कुळ असतं किंवा प्रजाती असती त्याची एक रूढ किंवा प्रथा माझ्या लक्षात आली. ते म्हणजे अशी आहे, अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. म्हणजे एखाद्या कळपामध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जो सक्षम असा शक्तिशाली डॉमिनंट पॉवरफुल सुपेरियर असा जो मेल असतो म्हणजे नर असतो तो काय करतो तर आपल्या त्या ग्रुपमध्ये इतर कुठल्याही नर प्रजातीच्या पिलाला अथवा त्याच्यापेक्षा मोठे असणाऱ्या अडल्टला तो अजिबात त्या ग्रुपमध्ये जिवंत राहू देत नाही. कारण का तर त्याला असं वाटतं काय की या ग्रुपमध्ये मीच एकटा काय असावा तर सगळ्यात मोठा असावा. म्हणजे तो पुरुष प्रजातीच्या यांना म्हणजे नराला हा तो काय करतो तो जिवंत राहू देत नाही. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. आता बघा, तर मी काय केलं, कुठलाही मी वेळ न दवडता मी एक स्टाउट म्हणजे एक जाड अशी हेवी अशी मी स्टिक घेतली एका हातामध्ये आणि अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन. हर्डचा अर्थ इथं थ्रू फोर्सफुली म्हणजे